अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, मी ही लक्षवेधी हा प्रश्न मांडतोय आणि आपल्या सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय। ते द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही आपलं लक्ष वेधतोय। तासगाव, कवठेमंकाळ, मिरज, सांगली, सोलापूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये हवामान बदल हे एक मोठी अडचण अध्यक्ष महोदय निर्माण झालेली आहे। मागच्या या वर्षी 13 मे पासून ढगाळ वातावरण, अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे। या सगळ्याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आणि द्राक्ष बागांवर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि असं असल्यामुळे याचा परिणाम 2026च्या द्राक्ष पीक हंगामावरती अध्यक्ष महोदय उत्पादनावरती होणार आहे। या अवकाळी आणि हवामानाचा परिणामी रोगराई शेतकऱ्यांना की म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन, करपा, डाउनीसारखा आजारांचा प्रकोप वाढलेला आहे। यावर कोणतीही ठोस शास्त्रशुद्ध माहिती कृषी विभागाकडून किंवा मार्गदर्शन मिळत नाही। यासाठी शासनाने कृषी तज्ञांची समिती स्थापन करावी आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सुद्धा अनेक वेळेला मागणी केली गेलेली आहे की यात सगळ्या अडचणी द्राक्षाच्या आणि बेदाण्याच्या उत्पादनावरती फरक पडणाऱ्या आहेतच, पण चीन मार्गे, नेपाळ मार्गे, चीनमधून खोट्या प्रकारचा बेदाणा त्या पद्धतीचा भारतामध्ये येतोय। आज या सगळ्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडायला लागलेला आहे। शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट झालेली आहे आणि त्याचबरोबर यापूर्वी जो प्रश्न मांडण्यात आला, इन्शुरन्स कंपनीजचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मनमानी कारभार त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चालू आहे। आमचा प्रश्न एवढाच असणार आहे की द्राक्ष पीक हे साधारण 3 महिने इन्शुरन्सच्या क्लबमध्ये धरलं जातं। आमची मागणी आहे, माझा प्रश्न आहे की द्राक्ष बाग पीक विमा याचा कालावधी 1 वर्ष संपूर्ण आपण करावा। त्याचबरोबर सलग 3 दिवस 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे, ही जी अट आहे ही अट शिथिल करण्यात यावी। दव, धुके यामुळे सुद्धा द्राक्ष बागांचं नुकसान होतंय, या बाबी सुद्धा समाविष्ट करण्यात याव्यात आणि त्याचबरोबर द्राक्ष बागांचा एकरी विमा उतरवण्यासाठी 19,000 रुपये हे हप्ता म्हणून घेतला जातो, तर ही रक्कम सुद्धा शासनाकडून कमी करण्यात यावी अशी विनंती मी कृषी मंत्री महोदयांना करतोय। चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, विमा कंपन्यांचा विषय असल्यामुळे विमा कंपन्यांशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात येईल, कारण शेवटी शासन भरपाई देत नाही, ती विमा कंपन्यांकडे भरपाई मिळते आणि विमा उतरवल्यानंतर किती काळ विमा तो लागू होतो, किती काळात लागू होतो ही कंपनी ठरवते आणि शेतकरी ठरवतात। त्यामध्ये त्यांच्याबरोबर बसून चर्चा करण्यात येईल। सन्माननीय रोहित पाटील यांनी जो प्रश्न विचारला ही गोष्ट खरी आहे की वातावरणीय बदलामुळे द्राक्ष बागावर काही अंशी परिणाम या ठिकाणी झालेला आहे। जे मे द्राक्ष पिकाखालील एकूण बाधित क्षेत्र जे होतं 2023मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 7 हेक्टर, नाशिकमध्ये कमी होतं। त्याचप्रमाणे मे 2024मध्ये याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 23 होतं, नाशिकमध्ये 1 हेक्टर आहे, सांगलीमध्ये 66 हेक्टर आहे आणि धाराशिवमध्ये 4 हेक्टर आहे। असे बाधित द्राक्ष पिकाकरता महसूल विभागाचे शासन निर्णय 27/3/2023 नुसार प्रति हेक्टर रक्कम 22,500 याप्रमाणे 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई या अगोदर देण्यात आलेली आहे आणि या बाधित झालेल्या द्राक्ष पिकाकरता महसूल विभागाकडील हा जो 24 नुसार प्रति हेक्टर रक्कम जी आहे ती आता 36,000 रुपये याप्रमाणे 3 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत महसूल विभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येते। अध्यक्ष महोदय, द्राक्ष पिकामध्ये ऑक्टोबर महिन्यातील छाटणीनंतर घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची द्राक्षाची काढणी ही जानेवारी ते मार्च महिन्यात करण्यात येत असून अल्प प्रमाणातील क्षेत्रावर मे महिन्यात काढणी या ठिकाणी होते। त्यानंतर एप्रिल महिन्यातील खरड छाटणीनंतर उत्पादन घेण्यात येत नाही, त्यामुळे द्राक्ष बागाच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम या ठिकाणी होत नाही। अवेळी होणाऱ्या पावसाचा द्राक्षाच्या उत्पादनावर व त्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याच्यावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधीनस्थ असलेले राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्यामार्फत हवामान बदलाच्या परिणामाचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत असून उपाययोजना सल्ले राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नियमितपणे देण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे सन्माननीय रोहित पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की बेदाणा चायनामधून या ठिकाणी आपल्या नेपाळ मार्गे यामध्ये ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून येतो, अशा प्रकारची मागणी आम्ही द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आणि मी स्वतः जाऊन या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्याकडे केलेली आहे। त्या संदर्भात त्यांना माहिती पण दिलेली आहे, त्यांना सर्व पुरावे पण दिलेले आहेत, तर त्याच्यावर पण केंद्र सरकार या पुढे निश्चित कारवाई करणार आहे। एवढंच नव्हे अध्यक्ष